सर्व विद्यार्थी मित्रांचं ऑनलाईन सेशनमध्ये स्वागत. वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या इयत्ता 12वीच्या विषयामध्ये प्रकरण क्रमांक 4 व्यवसाय सेवा. व्यवसाय हे वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा व्यवसायासाठी आणि त्यांच्या ग्राहकांसाठी ह्या आवश्यक असतात. व्यवसायासाठी जसं आपण पाहिल्याप्रमाणे व्यवसायासाठी बँकिंग सेवा असेल, विमा सेवा असेल, वाहतूक सेवा असेल, गोदाम सेवा असेल, संप्रेषण सेवा असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या सेवांचा उपयोग हा व्यवसायामध्ये होत असतो. जसं की आपण याआधी पाहिल्याप्रमाणे सेवा ह्या अदृश्य असतात, म्हणजे त्या वस्तू स्वरूपात नसतात, त्या दृश्य स्वरूपामध्ये दिसत नाही, त्यांना आपल्याला स्पर्श करता येत नाही. अशा प्रकारच्या ज्या अदृश्य असणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या सेवांची आवश्यकता मात्र व्यवसायाला आवश्यक असते. व्यवसाय चालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या सेवा ह्या खूप आवश्यक असतात आणि खूप महत्त्वाच्या देखील असतात. ग्राहकांसाठी सह उत्पादित असतात. सेवा ह्या ग्राहकांसाठी सह उत्पादित असतात. म्हणजेच काय तर या ठिकाणी उत्पादनाचे कार्य जे व्यवसायामार्फत होत असतं, मॅन्युफॅक्चरिंगचे जे कार्य होत असतं ते मॅन्युफॅक्चरिंगचे कार्य हे आपोआप तर घडणार नाही. त्यासाठी व्यक्तींची आवश्यकता असते, व्यक्तींच्या श्रमाची आवश्यकता असते आणि श्रम हे सेवेमध्ये येत असतं. आणि म्हणून श्रम हे साठवता येत नाही, श्रम हे उत्पादन त्याचं करता येत नाही आणि ते साठवणूक देखील करता येत नाही. हे जे आहे श्रम, ही सेवा किंवा कोणत्याही इतर प्रकारची कुठलीही जी सेवा आहे ती सेवा ही नाशवंत स्वरूपाची असते. सेवा निसर्गतःच अदृश्य असतात. सेवा ह्या निसर्गतःच अदृश्य असतात, म्हणजेच ते दृश्य स्वरूपामध्ये दिसत नाहीत. वस्तूंच्या स्वरूपामध्ये, मूर्त स्वरूपामध्ये ते आपल्याला दिसू शकत नाहीत. त्या उत्पादित, वाहतूक किंवा साठवल्या देखील जात नाहीत. त्यांचे उत्पादन घेतलं जात नाही. त्याचप्रकारे त्यांची वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देखील होत नाही. त्याचप्रकारे त्यांची साठवणूक देखील गोदामामध्ये करता येत नाही. जशी वस्तूंची साठवणूक गोदामामध्ये आपण करून ठेवतो त्याचप्रकारे सेवा ह्या साठवल्या जात नाहीत. म्हणजेच काय तर त्या उत्पादित देखील होत नाहीत, त्यांची वाहतूक देखील अशक्य आहे आणि त्या साठवल्या देखील जाऊ शकत नाहीत. म्हणून सेवा ह्या नाशवंत स्वरूपाच्या आहेत. सेवा भविष्यातील वापरासाठी संग्रहित केल्या जाऊ शकत नाहीत, म्हणून त्या एकाच वेळी उत्पादित होतात आणि उपभोगल्या देखील जातात. ज्यावेळेस त्या उत्पादित होतात त्याच वेळेस त्यांचा वापर हा होत असतो, म्हणजेच त्यांचा उपयोग हा होत असतो. व्यवसाय सेवा ही अशी सेवा आहे जी यशस्वीपणे व्यवसाय चालवण्यास मदत करते. व्यवसाय चालवण्यासाठी व्यवसाय सेवेची अत्यंत आवश्यकता असते, अति महत्त्व त्याचं असतं. व्यवसाय सेवेशिवाय व्यवसाय हे सुरळीतपणे चालू शकत नाही. ती निसर्गतः अदृश्य असते, ती भिन्न भिन्न स्वरूपाची असते, ती अविभाज्य स्वरूपाची असते, ती विसंगत असते, ती नाशवंत देखील आहे आणि त्यांना ग्राहकांच्या सहभागाची आवश्यकता असते. वस्तू ज्या प्रकारे ग्राहक खरेदी करतात त्याचप्रकारे ह्या सेवांची देखील खरेदी करणारं कोणी ग्राहक असणं आवश्यक आहे. आणि म्हणून ते उत्पादन करण्याचं जे कार्य आहे, कोणत्याही प्रकारचे उत्पादनाचं कार्य जे आहे सेवेचं, ते उत्पादन करण्याचं कार्य हे तेव्हा शक्य आहे ज्यावेळेस त्याला ग्राहक उपलब्ध असतील. आणि म्हणून ग्राहकांशिवाय कोणतीही जी सेवा किंवा वस्तू असतील तर त्यांची विक्री होणं खूप आवश्यक आहे आणि ते ग्राहकांशिवाय ते शक्य नाही. म्हणून या ठिकाणी ग्राहकांच्या सहभागाची आवश्यकता अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जाते. मग व्यवसाय सेवा ही जी आहे त्याच्या खऱ्या अर्थाने अर्थ काय आहे, अर्थ कशा प्रकारे लावला जातो. कधी कधी सेवा ओळखणे अवघड असते. आपण ज्या ठिकाणी कार्य करत आहोत किंवा दुसऱ्यांकडून जे काम करवून घेत आहोत किंवा दुसऱ्यांकडून जे आपण सेवा उपभोगत आहोत ती खऱ्या अर्थाने सेवा आहे हे ओळखणं देखील आज अत्यंत क्लिष्ट बनलेलं आहे.
कारण की त्या ठिकाणी वस्तू प्रत्यक्षामध्ये आपल्याला दिसते, मात्र ती खऱ्या अर्थाने सेवा आहे. त्या सेवेसाठी त्या सेवेच्या अवतीभोवती फिरणारा जो चक्र आहे ते वस्तूंचा असतो. म्हणून खऱ्या अर्थाने आपण सेवा उपभोगत आहोत किंवा सेवा खरेदी करण्यासाठी जात आहोत हे मात्र आपण विसरतो, किंवा ते आपल्याला प्रत्यक्षामध्ये त्याची समज नसल्यामुळे ते आपण ती गोष्ट सेवा आहे, सेवा या संकल्पने मोडते, ही जी बाब आहे ती आपल्या निदर्शनास येत नाही. म्हणून कधी कधी सेवा ओळखणे अवघड असते, कारण त्या एखाद्या वस्तूशी संबंधित असतात. सेवा विकल्या जातात तेव्हा ताबा किंवा मालकी हक्कांचे कोणतेही हस्तांतरण होत नाही आणि त्या संग्रहित किंवा वाहतूक देखील केल्या जाऊ शकत नाहीत. सेवा त्वरित नाशवंत असतात आणि म्हणूनच त्या एकाच वेळी उत्पादन आणि उपभोगल्या जातात. ज्यावेळेस सेवेचे उत्पादन होतं त्याच वेळेस त्याचे उपभोग देखील केला जातो, उपयोग केला जातो, वापर केला जातो. मग अशा कोणकोणत्या प्रकारचे आहेत? उदाहरणार्थ बँकिंग सेवा आहे. बँकेमध्ये आपण ज्यावेळेस जातो तर त्यावेळेस ग्राहक ज्यावेळेस बँकेत जातो तर त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने बँकेचे जे वेगवेगळ्या सेवा आहे त्यांचा लाभ घेत असतो. मात्र प्रत्यक्षामध्ये आपण पैसे देतो, बँकेत पैसे ठेव म्हणून ठेवतो आणि पैसे वस्तू स्वरूपाची आहे. मात्र ती वस्तू आपण ज्यावेळेस एखाद्याजवळ ठेवतो तर त्या रकमेवर, त्या पैशांवर आपल्याला बँक हे व्याज देते आणि बँक हे जे व्याज आहे ते बँकेच्या तिजोरीतून देत नाही, बँक आपल्या खात्यातून देत नाही, तर बँक त्यावर व्यवहार करते. ठेवलेल्या रकमेवर व्यवहार केल्यानंतर बँक त्यानंतर ते व्याज देत असते. बँकेला झालेल्या नफ्यातून बँक ते व्याज देत असते. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी बँक ही जी ठेवण्याची जी सुविधा देते ती एक प्रकारे सेवा आहे. कर्ज देण्याची सेवा आहे. बँक वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्य करते, जितके पण कार्य करते त्या सर्व कार्यांना सेवा असे म्हणतात आणि म्हणून बँकिंग हे देखील ही सेवा आहे. कॉन्टॅक्ट सेंटर ऑपरेशन. आता या ठिकाणी आपण ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल, फोन संदर्भात कोणाचं कॉल कोणता आहे किंवा नेमका आपल्याला काही आपल्या मोबाईल संदर्भात जर का काही प्रॉब्लेम निर्माण झालेला असेल तर आपण ऑपरेटरशी संपर्क साधतो आणि त्या कंपनीच्या ऑपरेटरशी संपर्क साधून आपण आपली जी समस्या आहे ती त्याच्यासमोर मांडतो आणि त्या प्रकारची जे आपल्या शंकेचे किंवा समस्येचे निराकरण आहे ते समोरचे ऑपरेटर आपल्याला करून देत असतो. म्हणजेच काय, तर ती देखील एक प्रकारची सेवा आहे. जरी मोबाईल किंवा सिम हा जरी एक आपल्याला दिसत असला, वस्तू स्वरूपात दिसत असला, तरी मात्र देखील या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं हे जे आहे हे सेवा या सदराखाली मोडतं. पुढचं आहे इन्शुरन्स, विमा सेवा आणि त्यानंतर टेलिकॉम सर्व्हिसेस. म्हणजेच काय, तर टेलिकॉमचे जे वेगवेगळ्या प्रकारचे बघा या ठिकाणी चित्रामध्ये जे आपल्याला दिसतंय त्यावरून आपल्याला अधिक स्पष्ट होतं की आपले मोबाईलचे जे रेंज असते किंवा इंटरनेट कव्हरेज असेल तर त्या संदर्भात काही प्रॉब्लेम निर्माण झालेला असेल तर अशा वेळेस टेलिकॉम सर्व्हिसेस जे आपल्याला सेवा पुरवते ते अत्यंत महत्त्वपूर्ण असते. काही जर का समस्या उद्भवली तर अशा वेळेस त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या किंवा समस्येचे निराकरण आपल्याला सहजपणे करता येते. या पुढील मुद्दा आहे तो म्हणजे व्यवसाय सेवेच्या व्याख्या. काही महत्त्वपूर्ण व्याख्या आहेत. आताच आपण अर्थ पाहिला, कोणकोणत्या मुद्द्यांचा यामध्ये समावेश होतो. तर फिलिप कोटलर या तज्ज्ञाने व्यावसायिक सेवेची व्याख्या अशी केलेली आहे. सेवा ही अशी कार्यक्षमता असते जी एक पक्ष दुसऱ्याला देऊ शकतो, जी मूलतः अदृश्य असते आणि परिणामी कोणत्याही गोष्टीच्या मालकीची नसते. त्याचे उत्पादन एखाद्या भौतिक उत्पादनाशी जोडले जाऊ शकते किंवा नाही. उदाहरणार्थ मित्रांनो, या ठिकाणी आपण वरील ज्या सेवांचा विचार केला, बँकिंग सेवा आहे, ती जी सेवा पुरवते आपल्याला पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये जर का दुसऱ्या कोणाच्या खात्यामध्ये जर का आपल्याला ट्रान्सफर करायचे असेल तर ही सेवा बँक आपल्याला पुरवते. त्याचप्रकारे
कॉन्टॅक्ट सेंटर ऑपरेशन जे असेल किंवा ऑपरेटरशी आपण संपर्क केल्यानंतर आपली समस्या मांडल्यानंतर किंवा टेलिकॉम सर्व्हिसेस असेल तर टेलिकॉम डिपार्टमेंटशी आपण संपर्क साधल्यानंतर आपल्या समस्येचं निराकरण त्या ठिकाणी होते. त्याचप्रकारे विमा क्षेत्राशी संबंधित असणारी विमा जर का आपल्याला काढायचं असेल त्यामध्ये प्रकार असतात वेगवेगळे. आयुर्विमा असेल किंवा सागरी विमा असेल, कुठल्याही प्रकारचा जर का आपल्याला विमा काढायचा असेल तर अशा वेळेस तो जो विमा आहे तो विमा हा आपल्याला एक प्रकारचं संरक्षण कवच देत असतो आणि हा जो संरक्षण कवच आहे ते कुठल्याही प्रकारचा संभाव्य धोका उद्भवल्यास किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास त्या ठिकाणी होणाऱ्या आर्थिक नुकसानीला कमी करण्याचं किंवा आर्थिक नुकसानची भरपाई भरून काढण्यासाठी विमा हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे याचे देखील या सेवेमध्ये समावेश होत आहे. मात्र ह्या ज्या सर्व सेवा आहेत ह्या सर्व सेवा ह्या अदृश्य स्वरूपाच्या असतात. मग हे अदृश्य स्वरूपाचे कसं असतात तर प्रत्यक्षामध्ये हे कुठली तरी वस्तू देत नाहीत तर ही प्रत्यक्षामध्ये सेवा पुरवत असतात. ही एक प्रकारे सर्व्हिस आहे. ही एक प्रकारची सर्व्हिस आहे. सेवा ही अशी कार्यक्षमता असते की जी एक पक्ष दुसऱ्याला देऊ शकतो. म्हणजे ह्या ज्या सर्व सेवा आहेत, बँकिंग सेवा असेल, कॉन्टॅक्ट सेंटर ऑपरेशन सेवा असेल किंवा इन्शुरन्स सर्व्हिस असेल, टेलिकॉम सर्व्हिस असेल, ह्या सर्वच्या सर्व आपल्याला सेवा पुरवतात. म्हणजेच एका व्यक्तीने एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला ती प्रदान केलेली असतात, पुरवलेली असतात, जी मूलतः अदृश्य असते, की जी मुख्यतः तिचं जे स्वरूप आहे ते अदृश्य असं असतं आहे. मात्र त्याचे जे परिणाम आहे ते कोणत्याही गोष्टीच्या मालकीची नसते. लक्षात ठेवायचे या ठिकाणी हा मुद्दा की जी मूलतः अदृश्य असते आणि परिणामी कोणत्याही गोष्टीच्या मालकीची नसते. या ठिकाणी कोणत्याही गोष्टीच्या मालकीची नसते म्हणजेच काय, आपल्याला जर का सर्व्हिस प्रोव्हाइड केली, बँकेने सर्व्हिस प्रोव्हाइड केली तर याचा अर्थ असा नाही की त्या ठिकाणी आपण मालक झालेलो आहोत किंवा त्या ठिकाणी आपण त्या सेवेचे खरे धनी झालेले आहेत. जशी एक वस्तू दुसऱ्याला आपण विकत दिली तर अशा वेळेस आपल्यापासून आपल्या मालकीची जी वस्तू आहे पैसे घेऊन आपण दुसऱ्याला दिली म्हणजेच ती वस्तू ज्या व्यक्तीने खरेदी केलेली असेल त्या व्यक्तीकडे तो मालकी हक्क गेलेला आहे. मात्र जर का एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला सेवा प्रदान केली तर त्या सेवा प्रदानाच्या परिणामस्वरूप ती सेवा ही त्या व्यक्तीच्या मालकीची होत नाही. ही या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर का बँकेने एका खात्यातून आपल्या खात्यातून आपण सांगितलेल्या दुसऱ्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले तर अशा वेळेस पैसे तर जातात, मात्र जे ट्रान्सफर करण्याची जी क्रिया आहे ते बँकेने पुरवलेली आहे आणि त्यामुळे ती जी मालकी हक्क आहे ते पुन्हा जर का आपल्याला आपल्या खात्यातून समोरच्या व्यक्तीच्या खात्यामध्ये जर का पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर आपल्याला बँकेकडेच जावं लागेल, न की आपण स्वतः ते ट्रान्सफर करू शकतो. म्हणजेच काय, एकंदरीत सांगायचा तात्पर्य अर्थ असा आहे की ती जी मालकी आहे ते आपल्या मालकीची कोणत्याही गोष्टीच्या मालकीची नसते. म्हणजेच त्या सेवेवर आपली मालकी होऊ शकत नाही. त्याचे उत्पादन एखाद्या भौतिक उत्पादनाशी जोडले जाऊ शकते किंवा नाही. हो, मात्र ज्यावेळेस सेवा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला प्रदान करत असतो तर त्यावेळेस भौतिक उत्पादनाशी एकतर ती सेवा रिलेटेड असेल, संबंधित असेल किंवा नसेलही. म्हणजे या ठिकाणी दोघंही गोष्ट आहेत. म्हणजे भौतिक घटकाशी, भौतिक उत्पादनाशी, समजा जर का डॉक्टरांकडे आपण गेलो, डॉक्टरांनी आपल्याला चेकअप केलं आणि चेक केल्यानंतर त्यांनी फीज घेतली. म्हणजे या ठिकाणी डॉक्टर्स जे काम करत आहेत ते सर्व्हिस प्रोव्हाइडिंगचं काम करत आहेत, हेल्थ चेकअपचं काम करत आहेत आणि हेल्थ चेकअप केल्यानंतर त्यांनी त्यांची फी घेतली आणि आपल्याला सोडून दिले. तर अशा वेळेस त्यावेळेस त्यांनी जी सेवा प्रदान केलेली आहे ती सेवा ही वस्तुविरहित सेवा प्रदान केलेली आहे. वस्तुविरहित सेवा प्रदान केलेली आहे. आणि आपण एक उदाहरण घेऊया. दुसऱ्या उदाहरणामध्ये जर एखादी वस्तू आपण खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये गेलो,
उदाहरणार्थ आपण फर्निचर खरेदी करण्यासाठी, टेबल फर्निचर खरेदी करण्यासाठी आपण बाजारात गेलो, तर अशा वेळेस त्या फर्निचरची जी किंमत असेल, समजा 10,000 रुपये त्या टेबल फर्निचरची किंमत आहे. तो टेबल विकत घेतल्यानंतर 10,000 रुपये ही केवळ त्याची किंमत आहे का, फर्निचरचीच किंमत आहे का, तर नव्हे. तर त्या फर्निचरला लागणारे सर्व मटेरियल अधिक त्याला जो बनवणारा आहे त्याची मजुरी अधिक दुकानदाराचा नफा, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असतात, म्हणजे समाविष्ट असतात. आणि ह्या समाविष्ट ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. आणि म्हणूनच या ठिकाणी ती जी आपण वस्तू विकत घेत आहोत, ते जे टेबल आपण विकत घेत आहोत, त्या टेबलच्या मागे असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आणि त्यातल्या त्यात जी सर्व्हिस आहे, जी मजुरी आहे, ती मजुरी ही आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जे टेबल आपण विकत घेत आहोत ते उत्पादनाशी संबंधित असणारी सेवा आहे. उत्पादनाशी संबंधित असणारी सेवा आहे. उत्पादनाशी संबंधित असणाऱ्या व्यावसायिक सेवा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. मग व्यावसायिक सेवांमध्ये आपण म्हणू शकतो बँकिंग सेवा आहेत, त्याचप्रकारे ऑपरेटिंग सेवा आहेत, इन्शुरन्स सेवा आहे, टेलिकॉम सर्व्हिसेस आहेत, त्याचप्रकारे गोदामं आहेत. अजून भरपूर अशा सेवा आहेत की ज्या सेवा ह्या व्यवसायाशी संबंधित आहेत. त्या सर्व सेवा ह्या एकतर उत्पादनाशी संबंधित असतात अथवा उत्पादनाशी संबंधित नसतात. पुढचं आहे अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांनी मांडलेली व्याख्या आहे, विक्री किंवा वस्तूंच्या विक्री संदर्भात देण्यात येणाऱ्या कृती, फायदे किंवा समाधान म्हणजेच व्यावसायिक सेवा होय. आता आपल्याला लक्षात आलेलंच असेल की व्यावसायिक सेवा म्हणजे काय. विक्री आणि वस्तूंच्या विक्री संदर्भात आत्ताच आपण टेबल फर्निचरचे एक्झाम्पल घेतलं, ते टेबल फर्निचरचं विक्रीचं जे दुकानदाराच्या दृष्टिकोनातून जर का विचार करण्यात आला तर अशा वेळेस त्या सेवा ह्या विक्री किंवा वस्तू संदर्भात असतात. त्याचप्रमाणे सेवांची काही वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये सेवांच्या वैशिष्ट्यांमध्ये पहिला मुद्दा आहे अमूर्त. अमूर्त संकल्पना ही सर्वात महत्त्वाची आहे. मूर्त म्हणजेच काय, ज्या गोष्टी आपल्याला दिसतात आणि आपण त्यांना स्पर्श करू शकतो अशा वस्तूंना मूर्त असे म्हणतात. आणि याउलट विचार केला तो म्हणजे अमूर्त, म्हणजे जे आपल्याला दिसत नाही, ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, मात्र ते अनुभवू शकतो, अशा सर्व संकल्पनांना अमूर्त संकल्पना असे म्हणतात. मग सेवा ही भौतिक उत्पादन नाही जी स्पर्श केली किंवा पाहिली जाऊ शकते. खरेदीदार किंवा प्राप्तकर्त्याद्वारे सेवा अनुभवली जाऊ शकते. सेवांमध्ये भौतिक स्वरूपाचा अभाव असतो आणि म्हणून त्या अमूर्त असतात. भौतिकतेचा अभाव असल्यामुळे सेवांना अमूर्त असे म्हणतात किंवा अमूर्त संकल्पना सेवा असतात. अमूर्ततेमुळे सेवा वस्तूंसारख्या दर्शवल्या जाऊ शकत नाही आणि म्हणून सेवा प्रदात्यांना वेळेवर दर्जेदार सेवा देऊन ग्राहकांवर चांगला प्रभाव निर्माण केला पाहिजे. म्हणजेच काय, एखादी वस्तू जर राहिली तर ती वस्तू दाखवून किंवा वस्तूंचे वेगवेगळे गुणधर्म सांगून वस्तू विकल्या जातात. मात्र सेवांचं तसं नाही, सेवा दाखवता येत नाही, कारण की ती अमूर्त संकल्पना आहे. आणि ही अमूर्त संकल्पना असल्यामुळे त्या ठिकाणी सेवेसंदर्भात सेवे प्रदात्यांनी वेळेवर दर्जेदार सेवा, ज्या व्यक्तींच्या सेवा ह्या दर्जेदार असतात त्या व्यक्तींकडे ग्राहकांचा कल हा जास्त असतो आणि त्यामुळे त्या ग्राहकांवर चांगला प्रभाव पडल्यामुळे आपोआप बाजारामध्ये त्यांचं नावलौकिक वाढतो. परिणामी त्यांच्याकडे ग्राहकांच्या येण्याचा दृष्टिकोन, त्याचप्रकारे त्यांच्याकडे येण्याचा ग्राहकांचा कल हा वाढलेला दिसतो. दुसरं आहे अविभाज्य. सेवांचे वैशिष्ट्यच महत्त्वाचं हे आहे की ते सेवा प्रदाता, सेवा पुरवणारा किंवा सेवा पुरवठा करणारा जो आहे तो सेवा पुरवणारा आणि त्याची सेवा हे दोघेही वेगवेगळे करता येत नाही. आणि म्हणून सेवा पुरवणारा जी व्यक्ती आहे आणि त्याची सेवा हे दोघंही गोष्टी त्याच्यापासून वेगळ्या होत नाही. या ठिकाणी सेवांचे वैशिष्ट्यच आहे की सेवा आणि सेवा प्रदाता विभक्त करणे शक्य नाही. ग्राहकांना सेवा देण्याची वेळी सेवा प्रदात्याची उपस्थिती असते. सेवांच्या बाबतीत उत्पादन आणि वापर एकाच वेळी होतो.
हे महत्त्वाचे आहे की सेवांच्या बाबतीत उत्पादन, सेवांचे उत्पादन आणि त्याच वेळी त्याचा वापर दोघंही एकाच वेळी केले जाते. तिसरं आहे विसंगती. सेवा वैविध्यपूर्ण असतात. सेवांचे परिपूर्ण मानकीकरण होऊ शकत नाही. जरी सेवा प्रदाता सारखाच राहिला तरीही सेवेची गुणवत्ता वेळोवेळी भिन्न असू शकते. उदाहरणार्थ, समान उपग्रह दोन व्यक्तींना भिन्न अनुभव देऊ शकतात. म्हणजेच या ठिकाणी सेवांमध्ये विसंगती निर्माण होऊ शकते. कशी होऊ शकते? जरी सेवा प्रदाता एकच असला तरी देखील वेगवेगळ्या प्रसंगी दिली जाणारी त्याच्याकडून सेवा ही वेगवेगळी असू शकते. उदाहरणार्थ, याचे उत्तम उदाहरण म्हणजेच काय? समान उपहारगृहामध्ये म्हणजे एकाच उपहारगृहामध्ये, सारख्याच उपहारगृहामध्ये दोन व्यक्तींना भिन्न अनुभव होऊ शकतात किंवा देऊ शकतात. म्हणून या ठिकाणी सेवांचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की त्यांमध्ये विसंगती आढळून येते. सेवा पुढचं वैशिष्ट्य आहे, सेवा नाशवंत असतात. सेवांचे उत्पादन आणि वापर अविभाज्य आहेत. हे आपण या आधीच्याच दुसऱ्या मुद्द्यामध्ये अभ्यास केला. कारण सेवांचे संग्रहण शक्य नाही. सेवा एक अमूर्त व्यवहार असल्याने त्यांची यादी होऊ शकत नाही. वस्तूंप्रमाणेच ते भविष्यातील विक्रीसाठी संग्रहित केले जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ, विमान कंपनी सकाळच्या फेरीतील विमानाचे रिक्त जागांचा वापर त्याच विमानाचे दुपारच्या फेरीमध्ये करू शकत नाही. म्हणजेच काय? थोडक्यात सांगण्याचं उद्देश असा आहे की सेवा ह्या नाशवंत असतात. ज्यावेळेस जी सेवा ही उत्पादित केली जाते त्याच वेळेस तिचा वापर हा शक्य आहे. अन्यथा त्या संग्रहित केल्या जाऊ शकत नाही. त्याच वेळेस त्या ज्या सेवा आहेत त्या ह्या संपलेल्या असतात. म्हणजेच नाश त्यांचा त्या ठिकाणी झालेला असतो. त्यांचा संग्रह नसल्यामुळे त्यांचा वापर पुन्हा होऊ शकत नाही किंवा कालांतराने देखील होऊ शकत नाही. पाचवा महत्त्वाचे वैशिष्ट्य ते म्हणजे अहस्तांतरणीय. वस्तूंसारख्या सेवा ह्या देखील हस्तांतरणीय नसतात. वस्तू ज्या प्रकारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला विकल्या तर त्या ठिकाणी मालकी हक्कासंदर्भात प्रश्न उद्भवतो. मात्र या ठिकाणी सेवा या हस्तांतरणीय नसतात. जशा वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला दिल्या जातात त्याच प्रकारे सेवा ह्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण त्यांचं होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, जर का वडील चांगले डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे ते कौशल्य आहे, मात्र तेच कौशल्य त्यांच्या मुलाकडे असेल हे शक्य होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी या अशा प्रकारचे जे कौशल्य आहे ते कौशल्य हस्तांतरित करणं किंवा होणं किंवा असणं हे खूप जिकिरीची बाब आहे. किंवा ते सहजासहजी तशाच पद्धतीचं कौशल्य हे त्याच्या मुलामध्ये असेलच याची शाश्वती देता येत नाही. आणि म्हणून सेवा किंवा कौशल्य देणं हे असंभव आहे किंवा अशक्य आहे. वस्तूंसारख्या सेवा या हस्तांतरणीय नसतात. सेवांची मालकी सेवा प्रदात्याकडून ग्राहकांकडे हस्तांतरित केली जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ, ग्राहक हॉटेलमधील खोली आरक्षित करू शकतो, परंतु खोलीची मालकी हॉटेल मालकाचीच राहते. हॉटेल सेवामध्ये जरी रूम ही एक वस्तू आपण म्हटली किंवा रूम हे एक आपण वस्तू स्वरूपाचं जरी मानलं तरी देखील मात्र ती एक प्रकारची सेवा आहे. केवळ काही दिवसांसाठीच तो ग्राहक हॉटेलमध्ये थांबू शकतो, मात्र त्या हॉटेलची मालकी त्या हॉटेलच्या मालकाचीच असते. आणि म्हणून सेवा या अहस्तांतरणीय असतात. ग्राहकांचा सहभाग. सेवांसाठी ग्राहकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. ग्राहक असतील तर वस्तू आणि सेवा असतील आणि म्हणून ग्राहकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा ठरतो. ग्राहकांच्या सहभागाशिवाय सेवा दिल्या जाऊ शकत नाही. ग्राहकांच्या उपस्थितीशिवाय प्रदाता सेवा देऊ शकत नाही. तसेच ग्राहकाला प्रदात्याशिवाय सेवा प्राप्त करता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी ग्राहकांचा सहभाग सेवांच्या वैशिष्ट्यामध्ये अतिमहत्त्वाचा ठरतो. तर
आय होप मित्रांनो आपल्याला हे सगळे मुद्दे आज समजलेले असतील. पुढील तासिकेला आपण पुढील भागाचा अभ्यास करूया. धन्यवाद.